सुनबाई इकडे इकडे. अरे मामा अरे काय तुझी वागणी काय मला ती वागणी पटून नाही राहिली काय तू आता काय झालं माझ्या वागणीला? अरे तुझी सासूचा डोक्यावरचा पदर खाली येत नव्हता बाला मोठा एवढा कुकुराचा कपडाला तू याच एक कपडे घालती मॉडेल कपडे ढती इकडे तिकडे गावामध्ये आपली खेड्याची वस्ती असं पडतं काही मी कपडे बोलताय का मला? मग कावर बोलतो मला वाटलं लेट आले घरी म्हणून. नाही ते लेट जाऊ दे रांची वस्ती इकडे बिबट्याचं भ्या वाटत बरी असं वागणं तुला कितपत चांगलं वाटतंय आपल्या खेड्यात राहून? मामा मी झाले म्हातारी नाही नवतर नाही ना मी मामा. तुम्ही मुंबईला जाऊन पहा बरं. मुंबईला काय होतं? बाय सिगरेट फुकी त्या सिगरेट फुकीच्या बाय मग काय तू काय मान नाही शिकायला लागली का? सासरा सुद्धा बसतो सोबतीला काला प्यायला. सिगरेट का राहतोय मला आहे ना एकदा असं दिला आता मला वाटतं खायची वस्तू काय मी घेतला खाऊन तो माझं पण हा इडवानी पियाचा आहे तू. मामा मी तुम्हाला शिकवल सगळं हळूहळू. तेच शिकायची मला काय गरज नाही तू काय माहिती ज्याला मला येईल नाही या असं मला पटणार नाही राहणी माने ना नको लुगडं नेसून 9 वारी 6 वारी तरी साडी नेसत जाय तू. मामा या ड्रेस मध्ये काहीच नाही. तुम्हाला एकदा घेऊन जाईल मी मुंबईला. तुम्ही मुंबईच्या पोरी पा हे तरी बरे कपडे त्यांचे ते कपडे निम्मे नाही दिसती. अरे ते मुंबई इकडं नाही ना इकडं खेड आहे आपलं खेडे सगळं राहिला बाई. पण मामा मला सवय मी काय करू लवकर नाही मोडणार माझी सवय. बोला नाही पण लोक मला नाव उठू देत. लोक काय असेच मी आज गावात खाली मान घालू चालतो त्यामुळे कपड्यांमुळं. मामा कशाला टेन्शन घेताय लोकांना तीच सवय. तू लग्न झाल्यापासून एक ज्या दिवशी नवरी झाली त्या दिवशी साडी नेसली त्याच्यात तू साड्या फकटून दिलंय. साड्या कोण घालता आजकाल? कोणतरी साड्या घालता का मामा? पण आपली खेड्याची पद्धत आहे ती डोकं पदर असावा कपडाला कोका असावा साडी नेसा असावा याच काही आहे तसं नाही. मामा मला मान्य आहे सगळं मान्य आहे पण मी ते साडी नाही घालू शकत. अरे त्या दिवशी तू गावामध्ये गेली सगळे लोक म्हणे कोणची पोर निम गाव तुला पाहायला होते उभं राहून. पहा बरं तुमचं नाव निघतं ना. नाव लिखत नाही लोक थोका मावरते थोका त्या याच सून केली का म्हणून. मामा तुमचं नाव निघतं एवढी भारी सून कोणाची? का ना याशी कपड्याची मॉडेल कपड्याची. मामा असं काय बोलता तुम्ही? ये नाही मला ये तू काय म्हण पण ये मला आवडतच नाही माणसानं ना आपल्या खेड्याला पद्धती सारखं राहायचं. हा तुझा वेळ आहे का याचा टाइम आहे का? मामा आज काहीच टाइम नाही झाला फक्त 1 वाजलाय रात्रीचा. हा मग तुला किती वाजता येते तू? घरी तर 2:30 वाजायचे 3 अरे वाजायचे. तुला सांगतो तुझी सासू 6 वाजता अंगाचा कापारा वाचा बस तू आता 1 वाजता आली तुला पुढे स्वयंपाक कधी का मी खाणार कधी? पार्सल घेऊन आले मामा मी. तुम्ही दरवेळेस त्या नाही ते त्याला मला नको मला नाही चालत ते. आपल्याला भाजी भाकर आणि उडदाचं गुठं लागत कांदा फोडून आहे ना 3 भाकरी एखादी रिटी तुम्ही. मामा मला भाकरी येत नाही. तुम्ही 10 वेळेस आहे ना त्या आत्यांचं टेन्शन देऊ नका मला. आत्याने साडी घातली आत्याने डोक्यावर पदर घेतला आत्यांचा जमाना गेला. ती जर आली ना चुकून जत्रावरून तर माड डोक्याला केस ठेवणार नाही ती. त्यांचा जमाना वेगळा आत्ताचा जमाना वेगळा आहे. तुला जेव्हा पाहायला आलो ना त्या टायमाला तू नवरी आल्याला तिने नापास करली म्हणे या सुना आपल्या घरात शोभा का? मला वाटलं सुधरत नाही तू उलट वाया चालली. तेव्हा विचार नाही केला तेव्हा सांगायचं ना आम्हाला नको हिसून. मी कशाला आले असते तुमच्या आता घरात? तुझे काय चुकले तो महापर्यान आलाय त्याला म्हणा दादा लय भारी नवरी दादाला देखली नवरी लय हुशार आहे फक्त ती राहायला हुशार आहे घरात हुशार नाही शेतात हुशार नाही बोलण्यात हुशार नाही. मानावर आला का मी सांगणारच. मानावर कुठे गेला? अगं गेला तुला पाहायला मी गेले तर ग्लास सुद्धा तसंच पडलेला तो सुद्धा उचलला नाही. मला पाहिला कशाला? मला म्हणे इकडे म्हणलं गेली इकडं तो म्हणे येतो तिला पाहून. फोन करायचा ना मला. फोन नंबर नाही का त्यांच्याकडं? आता काय माहिती फोन नंबर आहे का नाही काय त्याच्याकडे. काय मामा बोलू राहिले? काय तुमचं काय जाकट आली ज्यावर आहे मला ते काय कळत नाही. तुम्ही सांगितलं असाल लोक मला असं बोलते तिच्या कपड्यांवरून. अरे लय बोलत लय टुचू बोलते मला लोक. अहो मामा लोकांचं टेन्शन घेतलं ना तर डोक्याच्या हायते उडतील. म्हणजे सासरा विचार करून मेला तरी चालेल पण तू वागली नको सुधरू तू आहे तशी राहून दे. कसं सांगू मामा? मी काय म्हणतो या असे कपडे जर असेल तर तू इथे राहू नको तुझ्या बापाच्या घरी जाय. माझ्या नवऱ्याला घेऊन जाईल मी. हा तो कस काय येईल? नवरा आहे माझा. त्याच्यात तांगड्या मी येईल मा नवरा माझा. नाही जेवढा तो मान नाही सामनी पाहिजे पोऱ्या मला नाही आवडत असं.
आतापर्यंत तो तुमचा मुलगा तुमचा होता, आता माझा नवरा आहे तो, त्याच्यामुळे मी घेऊन जाणार आहे. नाही नाही त्याला नाही नेऊ जाणार तू. मी घेऊन जाणार आहे. तुलाही ना, तुला 4 वाटा मोकळ्या आहे. तू कुठे जाय, तुला राहायचं ठरलं तर तुला इकडे साडीच नेसावं लागेल. मी लगेच नाही साडी घ्यावं घालणार. लागेल. लगेच नाही, मग थोडा कधी time म्हातारं लागेल झालं? मला. म्हातारं झालं? एखादं पोरसर झालं. नाही नाही पोर काय झाले. मी मोठ्या लोकांमध्ये राहते, लोक मला थुकतील ना, माझ्या मैत्रिणी काय म्हणतील, काय गावंढळशी लग्न केलं, हाय तशीच झाली. अरे मोठ्या लोकांमध्ये तू एवढं आहे तर मग चांगली साडी नेसायची, लुगडं नेसायचं, शोभिवंत दिसतं माणूस त्यांना. माझ्या मैत्रिणी साड्या बिड्या नाही घालती, अशाच घालतात त्या. बाई तू जाय मैत्री कर, साड्या घालल्या तर त्याची उघडी मला नको सांगू. तो माझ्या घरात असं मला खापणार नाही. तुझी सासू जर आली ना तर ती मला सुद्धा उचकू तुझ्यामुळं. तिथं नाही मत होती, माय पसंती होती, म्हणलं सुधरत नाही. मामा तुम्ही समजते का नाही मी काय सांगते, ते पुढे गेले. काय नाही जाय. अहो मामा, तुझ्या करता माझ्या धाड बनतय. माझा नवरा येतो, मी इथंच राहील, तेव्हाच जाईल. तुझी ठसरा आहे, मला काय सांगू नको. येऊ द्या माझा नवरा. येऊ दे तू नवरा. पाहिला जायले ना मला, पाहिला जायले ना. आला पाहायला जातो का, जातो सासर वाटलं तिकडे गेली का काय माहिती. फोन बंद आहे, मी जाणार नाही, मी इथं बसून राहील. तू इकडे बसून आहे काही कर, पण माझ्या घरात नाही. जर तू साडी नेस तुला घरात एंट्री, नाही तर तुला घराच्या बाहेरच. अहो मामा, माझ्या मैत्रिणी येऊन बघा तुम्ही, त्यांचं घरदार बघा. त्यांच्या घरी आलं जाय. असं कसं माझं घर? त्यांच्या तुला मैत्री अप्रू काय तुला वळणापेक्षा मग त्याला का जाऊन राह. रात्रीची 2-2 वाजले ती तुला कसं काय सोन म्हणून घरामध्ये वागवायचं ना. तो टाइम माझ्या नवऱ्याला खपत, तुम्हाला का लागतंय? हा माझ्या नवऱ्याला खपतं ते. तो नवरा तू घेऊन जाय, पण तो नवराही नको, तू येऊ द्या नको. माझ्या नवऱ्याला, मी घेऊन जाईल. तू येणारच नाही. तुम्ही लपून ठेवला असेल कुठं. तो गेला तुला पाहिला मुंबईला, एवढा टाइम झाला ते येणं कुठं सापडा. मग मी इथं राहते, माझा नवरा आला का जाईल घेऊन. नाही माझ्या घरी थांबवू नको, काहीच नको. बाई तू चालती होई, तुला कुठे तुझ्या मैत्री तिकडे जाय. नाही तुला करते इंटरनेट चालती होय. कपडे घेऊ द्या ना माझे. कपडे नाही हाय तुला कपडे, जाय जा मामा. बाप. तू जाती का मार खाते आता शिस्तीत. मामा मी इथून जाईल, पण तुमचं हेच लावून जाईल. आमच्या काय लावून जाशील. तुमच्या बरोबर लावून जाईल. हा विचार करताय तुम्ही, मला एवढं रात्रीच्या घराच्या बाहेर काढताय, हा. मी तुमच्या डायरेक्ट केस टोकणार, डायरेक्ट केस. टाक माझा बाप इतका मोठा आहे ना, माझा बाप इतका मोठा आहे ना, तुम्हाला विकत घेईल, विकत. घे सांगते, माझ्या बापाला सांगते. आणि तुमच्या पोराचा फोन येईल ना मला, हा. जेव्हा नाक घसतील ना माझ्याकडं, तेव्हा तुमच्या पोराला बरोबर बाप नागस ते नामक आम्ही नाही नागासायला. तुम्ही हुंडा केले माझ्याकडून. हा तुमचा पोरगा दिसायला काही हे नाही. हा जाय मी आता चालले, येईल तुमचा पोरगा तेव्हा सांगते. हा जाय तुम्ही रात्रीचं काढले आणि तुमचे पहिले कंप्लेंट करा, मग मी घरी जाईल. हा कर. तू इथे 2-2 वाजता तुझ्यावर नाही काही, आणि आम्हाला कंप्लीट करायला तरी 7 येऊ 4 वाजती यावं सला इडच जाऊ ना मर्द. अशी कुठे वागणी राहते का. लोक सगळं गावातले लोक मला नाव ठेवून सुटले, काय सून करून आणलंय ते मॉडेल, काय मॉडेल करून आणलंय. तिला मस्त सुधारायचा पर्यंत सुधारे ना. त्या की काय चालले उद्या का याच्याहून आपले कपडे घालतं का, काय करतं काय. त्याला तर असं शिळा पाका खातो घेतो झोपून. त्या म्हाताऱ्याकडे ना सासरा केला मी इतका दिवस, याला याच्याकडे बरोबर बघते मी, नाटके करतो काय. असं यांचं घर आहे काय, असं 1.25 10 घर मला करायचंच नव्हतं, माझ्या बापाने केलं आहे. ते पण यांना आहे ना हुंडा देऊन केलेलं आहे. यांना बरोबर बोलवते, माझ्याकडे नाक घसत येतील, पाया पडत. बघते त्यांच्याकडं. माझा अपमान केला ना त्यांनी, त्याला बरोबर दाखवते मी म्हाताऱ्याला. एवढ्या मोठ्या बापाची मुलगी मी याच्या म्हाताऱ्याच्या भिकाऱ्या पोराशी लग्न केलं, त्याला कमवायची अक्कल नाही. मला रुबाब करतो काय.